ग्रुप मधला अजून एक मेंबर आहे, यांचं नाव सोना राठोड होतं, पण यांचा आता विवाह सोहळा यांचा झालेला आहे 2. तर मला डीएम करा, तुझे कस्टमर मीच आणणार, लिहून घे. हो ना, हे कपडे तुम्हाला ओळखीचे असतील. आपला 4था ब्लॉग आहे, सेम कपडे आहेत. चला बाय. प्रिया दीदी खूपच खराब आहे और ते तेव्हा एकच कपडे घालते त्या दिवशी तू ब्लॉग करते. कोण मारलं बघा गाईस, तुम्ही बघू शकता. आता मी याला म्हणलं तू तेच ड्रेस घातलेला आहे, तर याने लगेच हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज म्हणजे आम्ही जिथं राहतो ना, तर तिथं कसं आहे पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम येतो खूप. तर आज आता पाणी आलेलं नाही आहे म्हणजे बोराला वगैरे नळला. सो मग आम्ही टँकर मागवला. तर तुम्ही बघू शकता वन्स अगेन द गोट्या त्याच कपड्यात आणि काय म्हणतात त्याला तशाच अवतारात. ही पोरगी एवढी खडूस आहे ना, ज्या दिवशी शर्ट घातलं ब्लॉकच काढते बिन पाहता. मला माहित पण नाही की आज त्यानं ब्लॉक काढलेला आहे. माझे खरं भिकारी समजेल काय. एका कपड्यात त्याचा 4था ब्लॉक सुरू आहे का. तर हे आम्ही पाणी घेतोय याच. उन्हाळा चालू झाला तर पाण्याची थोडी टंचाई झाली आहे. ही इच्छा आहे तर हा इच्छा काय करते. कधी आली शाळेत. अर्धा तास झाला शाळेत लिहून. आता आलेलं आहे खाली टँकर वरून. काय झालं टाइम का 11 वाजले. हो हाय दादू हाय त्याला आता ते बिझी आहे ते याच्यात बघण्यात, ते टँकर बघण्यात. आणि तुम्हाला आमच्या टीम मधला अजून एक मेंबर दाखवते, ते म्हणजे सोना राठोड. ही जी पोरगी आलेली आहे ना, ही आमच्या ग्रुप मधलीच आहे. ती इथेच राहते. हे तुम्हाला दिसायला का हे झेंडा ज्या घरी आहे त्याच्या पलीकडचं आहे मोठं घर, तिथे ती राहते. ते आंब्याच्या कैऱ्या दिसतात ते. तिथं ती राहते. तर ती आलेली आहे, ती आमचाच मेंबर आहे, एक टीम मेंबर. काय करायला दादू. फेका खाली पाय पासगट फेका खाली तुझ्या नाकाला लावतो. नाकाला नको मिठीच कपड्यात त्या व्यक्तीला बघू शकता. तो वाट दाखव तुझा. नाही काय तसं नसते. त्या दिवशी ते कपडे तेच घालते, ही पचकी त्याच दिवशी ब्लॉक करते. इकडं बघ. सोने येणावर आली वर यायली सोनी पडी जायची. हे बघा आमच्या ग्रुप मधला अजून एक मेंबर आहे. यांचं नाव सोना राठोड होतं, पण यांचा आता विवाह सोहळा यांचा झालेला आहे 2 वर्ष झाले. तर यांचं नाव आता सोना राठोड पासून सोना अमोल चव्हाण असं झालेलं आहे. सोनी माझ्या ऑडियन्सला हाय कर. तू फर्स्ट टाइम आली आहे, काय म्हणायचं. काय पार्लरला कधी चालली. ही आमची मेकअप आर्टिस्ट आहे गाईस. तिचा पार्लर वगैरे ती क्लासेस वगैरे चालू आहेत तिचे. तर तुम्हाला जर काही ऑर्डर्स द्यायच्या असेल जवळपास हिंगोली जिल्ह्याच्या, मेहंदी असो मेकअप असो काही असो, तर डीएम करा मला. मी लगेच तुम्हाला आमच्या मेकअप आर्टिस्टचा नंबर पाठवून देईल. ओके, बुकिंग चालू आहे गाईज. लवकरात लवकर विवाह सीझन सुरू आहे. आणि या आमच्या काय म्हणतात त्याला शांताबाई आहे. शांताबाई काहीच बोलत नाही या मॅडम. आणि ही चपट सुरूच असते इथं. बरं एक ट्रूथ अँड डेअर खेळू आपण. सोना इकडे तुझं मत मांडा. सामान्य सोनी 4था ब्लॉग आहे, गोट्याचा एकच कपडा आहे. लोक की कपडाचे तो आता हे तुम्हाला कळणार नाही. बंजारातून बोलली ती, म्हणली की लोक पण म्हणाल की त्यांच्याकडे कपडे नाहीत. हे खाली घेतात ना, तर ते खालच्या टाकीत अर्ध पाणी. तर पाण्याची लई टंचाई आहे काहीच. तर तुम्ही आम्हाला सजेस्ट करा. आम्ही आता 5-6 खूप जण आहेत आम्ही तसे. आमच्या ग्रुपमध्ये खूप मेंबर आहेत, पण ते इथं नाहीये. तर आम्ही कोणता गेम खेळू शकतो, काही गेम्स किंवा डेअर्स आम्हाला.
आम्हाला कोणते डेअर्स किंवा गेम्स खेळायचे असेल तर सजेशन मध्ये सांगू शकता, कारण एवढी जनता ही तर काहीच नाही अजून आहेत. आता मिठी तू कुठं चालली आज? आज मी माझ्या मामाच्या गावाला. मग मला काही मामाच्या गावाला सप्ताह बसलेला आहे. मामाची पगत आहे. माझा ते मामाचा मुलगा म्हणा बासुंदी आहे, शिरा आहे आणि पोटारी बनायले डब्बा भरून पाठव. आम्ही तर खाणार आहे कारण की त्याला फेकते. वरण, वांग्याची भाजी, बुंदी, पोळी एवढ्याशिवाय काय नसते का. नाही, ही एकटीच चालली, ही आणि तो छोटा डॉन. मला जायचं नव्हतं पण माझी ही म्हणली मुंबईला नाही तर मी येते. म्हणजे भांडणच नाही गायचं, आम्ही दोघी एका रूफ खाली कधीच राहू शकत नाही. आमच्या दोघीपैकी एक जण मम्मी पप्पा सोबत जावंच लागतं. नाहीतर आहे ना भारत पाकिस्तान सारखी भांडण होतात नाही गेल्यावर. नाही, भारत पाकिस्तान कमी भांडणं करतील तेवढे आम्ही दोघी भांडणं कापीच करतो. होते काय. गाईस 2 दिवसात मी टकली होईल नाही तर ती टकली होईल. असं टकला टकलीचा गेम असते का. तसं काही नाही, पण आमचं भांडणं म्हणजे आम्ही 1 मिनिट एकमेकीच्या बाजूला उभं राहू शकत नाही असं आहे. म्हणून मम्मी पप्पाला दोघीपैकी एकाला न्यावंच हे लागते. 3 दिवस आंघोळ करत नाही. गाईज मी आंघोळ करते. गाईज माझी शाळा असते मी सुट्ट्याला येते. माझी स्कूल असते दररोज सकाळी म्हणून मी आंघोळ करते. गाईज ही गमती वास ए नाही गाईज, मी पण आंघोळ. बरं मला सांगा ना, ट्रूथ अँड डेअर खेळ. काहीतरी गेम सजेस्ट करा गाईज. आम्ही काय करणार, काहीतरी सजेस्ट करा तेव्हा तर आम्ही करू ना. तर मेकअपचे ऑर्डर्स वगैरे द्यायचे असेल इथं आजूबाजूला तर पण मला 2 डीएम वर्षानंतर करा. बेबी व्हायला तिचा. नाही पण आताही देऊ शकतात ना. हा तसं थोडी आहे, आताही देऊ शकता गाईज. तर मला डीएम करा. तुझे कस्टमर मीच आणणार, लिहून घे तू. आणि मग तर खूपच चांगलं. हो ना. हा खरंच मी सांगते तुम्हाला, तुम्ही जर आसपास असाल हिंगोली जिल्ह्यात खेड्यापाड्याचे कोणी पण बघत असाल तर कोणी लग्न असेल, लग्न सोहळा तुमच्या आजूबाजूला असेल तर हा मेकअप आर्टिस्ट तुम्ही हायर करू शकता. ही सोना राठोड, सोना चव्हाण. मला राठोडच येते, आता तिचं लग्न झालंय ना. आमचे तू काय सांगायचं, तुला काय प्रमोशन करायचं तुझ्या ब्रँडचं? तिचं नाही का ओपन करायचं राहिलं, तिची ओपनिंग सेरेमनीला मी नक्कीच जाईल गाईज. आणि आता आम्हाला 7th मंथ बेबी शॉवरीचं सेलिब्रेट करायचं आहे. त्याचा व्लॉग पण तुम्हाला लवकरच येईल. काय बोलते, करूच ना. आता तिला 7th मंथ सुरू आहे गाईज, तर तिचं बेबी शॉवर पण होणार आहे लवकरच. तर त्याचा व्लॉग येणार आहे कारण की गाईज सगळी फॅमिली असते. मस्त. हे बघा हे बघा हे बघा काय चालू दिसते की नाही गाईज. हे आम्हाला नाही का खतरो के खिलाडी खेळावं लागते. तो हे आमचा खतरो के खिलाडी. ए दूध दे, दूध दूध. आमच्या मॅडमला 7th मंथ सुरू आहे. मॅडम बघा काय काय स्टंट मारतीये. आम्ही बेबी शॉवरचा ब्लॉग लवकरच टाकू. चला नंतर भेटूया. बाय कर, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये गाईज. बाय बाय. कुठं हे कपडे तुम्हाला ओळखीचे असतील. आपला 4था ब्लॉग आहे, सेम कपडे आहेत गाईज. चला बाय. प्रिया दीदीने खूपच खराब आहे. ते तेव्हा एकच कपडे घालते, त्या दिवशी तू ब्लॉग करते, अगं त्या दिवशी तुला सुचते. ऐका गाईज, ते योगच कसं आहे, तो ते कपडे असतात. मी काय करणार आता. आपण वर पाणी भरायला गेलो, मी केलं ऑन सुरू सगळं. योग तसा होता, पण त्याने ते कपडे घातले, यात माझी काही चुकी तर नव्हती ना. मग मी काय करणार. तिकडे दाखव खतरो के खिलाडी. हे 2nd खतरो के खिलाडी, ही 1st खतरो के खिलाडी. हिला तुम्ही सांगा, काळजी घे. गोटू दादा कोण मारलं बघा गाईस, तुम्ही बघू शकता. आता मी याला म्हणलं ना तू तेच ड्रेस घातलेला आहे, तर याने लगेच चेंज केला, परफ्यूम वगैरे मारला. आणि आता हे दोघं जण हे यांचा डान्स सुरू आहे. हो रे, तुला मी बोलल्यावरच कपडे चेंज करता येतात, असे चेंज करता येत नाही. मला हे सगळे शाळेचा ड्रेस आहे वाटतं. नाही नाही नवीन नाही बाई. चालेल का? काही शाळेमध्ये कधी घातलं नाही, आता याचं यूज तर करावं लागेल ना. घालू घालू ते फाडून टाकायचं. मी रात्री उठतेच कैचित फाडून टाकते, बघ ते होते. चला बाय गाईस. तुम्ही बघितलंय ना दुसऱ्या ड्रेस मध्ये समाधान झालात तुम्ही सगळे. हे बघा हे किती मारते हिला. खूप जोर मारलं प्रिया दीदी. थांब, माझ्या टीम मेंबरला त्याने मारले, त्याला दाखवते. चला गाईस, मला तुम्हाला तेवढंच दाखवायचं होतं. त्यांनी कपडे चेंज केलेले आहेत. चालते, बाय बाय गाईस. फ्लाइंग किस. हा, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.